मुंबईतल्या भाजी बाजारात कोथिंबिरीच्या मोठ्या जोडीचा दर 150 रुपयांच्या घरात गेलाय। कोथिंबिरीला टोमॅटोची स्पर्धा आहे। टोमॅटो सध्या 80 ते 100 रुपये किलोने विकले जातात, तर कांद्याचाही भाव 60 ते 80 रुपयाच्या घरात आहे। इंधन दरवाढीवरनं वाहतूक संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिलाय। डिझेलची दरवाढ थांबली नाही तर वाहनं रस्त्यावरती उतरू देणार नसल्याचा इशारा वाहतूक संघटनांचा आहे। दररोज होणाऱ्या इंधन दरवाढीबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चिंता व्यक्त केली आहे। इंधन दरवाढीमुळे महागाई वाढते, त्यामुळे केंद्र सरकारच्या खर्चावर मर्यादा येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे। कोजागिरी पौर्णिमेनिमित्तानं नाशिककरांना आज दुधासाठी जास्त खिसा रिकामा करावा लागतोय, कारण नाशिकमध्ये म्हशीच्या दुधाचे दर प्रति लिटर 15 रुपये तर गाईच्या दुधाचे दर प्रति लिटर 10 रुपयांनी वाढवण्यात आले। वाढत्या महागाईवरनं शिवसेनेचं मुखपत्र सामनातनं मोदी सरकारवरती निशाणा साधला गेला। विमानाच्या इंधनापेक्षा दुचाकींचं इंधन महाग झालंय। बहुत हो गई महंगाई की मार या घोषणा देऊन सत्तेत आलेल्या सरकारनं केलेला हा चमत्कार आहे, अशी टीका सामनानं केली आहे। दिवाळीच्या मुहूर्तावर पुणे माडाच्या वतीनं तब्बल 3000पेक्षा अधिक घरांसाठी लॉटरी काढली जाते। विशेष म्हणजे या घरांमध्ये जवळपास 1,500 घरं ही 20% आणि नामांकित मोठ्या बिल्डरांच्या प्रकल्पातील असल्याची माहिती आहे। उद्यापासून कॉलेजेस सुरू करण्यासंदर्भात अखेर पुणे विद्यापीठानं संबंधित महाविद्यालयांच्या प्रशासनाला आदेश दिलेत। पुणे विद्यापीठानं आदेश जारी केल्यामुळे विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर झालाय। सीबीएसईच्या 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा यंदा पहिल्यांदाच 2 टर्ममध्ये घेतल्या जातील। कोविड संकटामुळे गेल्या वर्षी परीक्षा रद्द करण्यात आलेल्या होत्या। यावर्षी अशी वेळ येऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। 2 ते 3 दिवसांपासून बांगलादेशातल्या विविध ठिकाणी हिंदू वस्त्यांना टार्गेट केलं जात आहे। काल रंगपुरातल्या हिंदू वस्त्यांमधली तब्बल 66 घरं पेटवून देण्यात आली, तसंच मंदिरांची तोडफोड करण्यात आल्याचं कळतं। या हिंसेप्रकरणी 45 जणांना अटक झाली आहे। बांगलादेशमध्ये हिंदूंवरचे हल्ले थांबले नाही तर भारतानं आक्रमण करावं अशी मागणी भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारकडे केली आहे। जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये गेल्या 8 दिवसांपासून भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे आणि 10 ऑक्टोबरपासून आतापर्यंत 9 जवानांनी देशासाठी प्राणाची आहुती दिली आहे। केंद्रीय गृहमंत्री आम्ही पंतप्रधान मोदींची भेट घेतली। काश्मीर आणि सुरक्षेच्या मुद्द्यावर या दोघांमध्ये महत्त्वाची बैठक झाल्याची माहिती आहे। दरम्यान जम्मूत सध्या सुरू असलेल्या सर्च ऑपरेशनचा लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी पाहणी दौरा केला। या भागात ते 2 दिवसाच्या दौऱ्यात। केरळमध्ये पाऊस आणि पुरामुळे मृतांची संख्या 38 वरती गेली आहे, तर पुढचे 48 तास केरळमधील 10 धरणांचे दरवाजे सुद्धा उघडण्यात येतील। हिमाचल प्रदेशातल्या अनेक भागांमध्ये बर्फवृष्टी सुरू झालेली आहे। रस्त्यावरती साचलेल्या बर्फामुळे मनाली लेह मनाली काजा महामार्ग वाहतुकीसाठी बंद आहे, तर उत्तराखंडमधील उत्तरकाशी पिथोरागड जिल्ह्यावरही बर्फाची चादर पसरली आहे। उत्तराखंडच्या हल्द्वानी परिसरात गौला नदीच्या पुरामध्ये एक हत्ती अडकला होता। सतत पडणाऱ्या पावसामुळे गौला नदी दुथडी भरून वाहते। एकच समाधानाची बाब अशी की हा हत्ती गौला नदी पार करून जंगलामध्ये परत गेला। उत्तराखंडमधल्या नैनितालचा तलाव ओव्हरफ्लो झालाय। तलावाचं पाणी शहरातल्या रस्त्यावरती आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। इमारती आणि घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय। नैनितालमध्ये भूस्खलनामुळे डोंगराचा काही भाग कोसळला, तेव्हा त्याच मार्गावरनं प्रवास करणाऱ्या बसमधील नागरिकांचा जीव थोडक्यात बचावला। बस पुढे सरकणार इतक्यात भूस्खलन झालं आणि डोंगराचा भाग रस्त्यावरती आला। दैव बलवत्तर म्हणून चालकानं बसवरती नियंत्रण मिळवलं आणि अनेकांचा जीव वाचवला। हिमालयीन पर्वतरांगांमधील उत्तराखंडच्या बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गाजवळ भूस्खलन झालं। डोंगराचा काही भाग रस्त्यावरती आला, त्यात मुसळधार पावसामुळे डोंगरावरनं येणारा पाण्याचा प्रवाहही वेगानं येत होता। अशा स्थितीमध्ये एक 4चाकी गाडी नाल्याजवळ अडकली, त्यानंतर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशननं ही कार बाहेर काढली। उत्तराखंडच्या हल्द्वानी येथील गौला नदीवरचा पूल पाण्यात वाहून गेला। नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे हा पूल वाहून गेल्याची घटना घडली आहे। हवेचं प्रदूषण रोखण्यासाठी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात फटाक्यांवरती बंदी आणावी अशा सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केलेल्या आहेत। दिवाळीच्या तोंडावर विभागीय आयुक्तांनी केलेल्या सूचनेमुळे प्रशासनासमोर पेच निर्माण झालाय। साताऱ्यातील माझगावात पत्नीशी भांडण केल्यानंतर पतीनं स्वतःच्या घरालाच आग लावली, मात्र पतीचंही टोकाचं पाऊल 10 जणांच्या संसाराची राखरांगोळी करण्यास कारणीभूत ठरलं, कारण आगीनं आजूबाजूच्या 10 घरांना सुद्धा कवेत घेतलं। पिंपरी चिंचवडमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजप नगरसेवकांनी स्वपक्षाच्या आमदारांवर केलेल्या लेटर बॉम्बमुळे राजकारण ढवळून निघाले। भाजपचे नगरसेवक तुषार कामटे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना पत्र पाठवत आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांनी महापालिकेत मोठा गैरव्यवहार केल्याची तक्रार केली आहे।
अमरावती जिल्हा नियोजनाच्या आढावा बैठकीत पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि आमदार रवी राणा यांच्यात खडाजंगी झाली। रवी राणांनी लोकप्रतिनिधींसोबत कसं वागावं हे शिकावं असा टोलाही यावेळेला यशोमती ठाकूर यांनी लगावला। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात कोल्हापूरमधल्या जयसिंगपूर इथे आज 20वी ऊस परिषद होते। सहकाराच्या मुद्द्यावरती आणि साखर कारखानदारीवरती राजधानी दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार आहे। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात साखर कारखानदारीचा अनुभव असलेले राधाकृष्ण विखे पाटील आणि हर्षवर्धन पाटील हे नेते अमित शहांना भेटतील। आर्यन खान प्रकरणी शिवसेनेचे नेते किशोर तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे। तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयाला पत्र पाठवत एनसीबी विरोधात तक्रार केली आहे। या प्रकरणी सुओ मोटोची दखल घ्यावी अशी मागणी त्यांची आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या दिल्यात। अतुल लोंढे यांची मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती झाली तर सुनील देशमुख यांच्याकडे आघाडी संघटना विभागीय आणि सेलची जबाबदारी देण्यात आली आहे। सनदी अधिकारी मिलिंद आणि मनीषा म्हैसकर या दाम्पत्यावरती नाशिकमध्ये मधमाशांनी काल हल्ला केला। नाशिकच्या अंजनेरी भागात ट्रेकसाठी गेलेले असताना या हल्ल्याची घटना घडली। शहादा तालुक्यातील सुसरी धरण 100% भरलंय। पाण्याच्या फुगवट्यामुळे परिसरातले रस्ते पाण्याखाली गेलेत तर 600 एकर जमीन सुद्धा पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। नाशिक ग्रामपंचायत हद्दीतील डोंगराचे अवैध उत्खनन थांबवण्याचा ठराव अनेक गावातल्या ग्रामसभेत मंजूर केला जातोय। ब्रह्मगिरी डोंगर पोखरल्यानंतर सह्याद्री पर्वतरांगा वाचवण्याच्या मोहिमेत अनेक ग्रामस्थ पुढाकार घेऊ लागलेत। पनवेलच्या अश्विनी थवई यांच्या मृत्यू प्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पनवेल कोर्टाकडून दिले गेले। पटेल रुग्णालयासह गांधी रुग्णालय तसंच कोविड पॉझिटिव्ह असल्याचा खोटा रिपोर्ट देणारे डॉक्टर अशा एकूण 6 डॉक्टरांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली। नागपूरमधल्या दुर्गधाममध्ये 12 वर्षीय भावाची बहिणीच्या प्रियकरानं हत्या केली। भावानं बहिणीला प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं, त्यामुळे प्रकरण उघड होण्याच्या भीतीनं प्रियकरानं प्रेयसीच्या भावाची हत्या केली। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती खासगी बसनं कंटेनरला धडक दिली। या अपघातामध्ये 6 प्रवासी जखमी झालेत। त्यांच्यावर निगडी इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। महाड इथे पैशांचं पाकिट चोरल्याच्या संशयावरून 69 वर्षीय वृद्धाला मारहाण झाली। या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला। या संदर्भात महाड पोलिसात गुन्हा दाखल केलेला असून तिघांना अटक झाली आहे। कोकणातील रस्ते आणि खड्ड्यांच्या प्रश्नी मनसे आक्रमक झाली आहे। राजापुरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत मनसेनं पाचल भागात मोर्चा काढला होता। नवी मुंबईतल्या घणसोलीमध्ये सिडकोकडनं उभारण्यात आलेल्या नव्या संकुलात चोरट्यांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय। अग्निशमन यंत्रणेचे पाईप आणि पितळाचे नोझल घेऊन चोरटे फरार होत आहेत। गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील गोरठा गावात कॅनॉलमध्ये पडलेल्या 11 वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला। 4 दिवसांनी हा मृतदेह आढळून आलाय। स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु गुरमीत राम रहीमला रणजित सिंह हत्या प्रकरणी जन्मठेपेसह 31 लाखांचा दंड सुनावण्यात आला तर अन्य 4 दोषींना जन्मठेप आणि प्रत्येकी 50,000च्या दंडाची शिक्षा आहे। बुलढाणा जिल्ह्यातील जामोद मारोड आणि लाडनापूर परिसरात बिबट्याचा वावर वाढू लागलाय। हा बिबट्या शेतकऱ्यांच्या जनावरांवरती हल्ला करतोय, त्यामुळे परिसरातले शेतकरी भयभीत आहेत। कॉम्प्युटर बाबा नावानं प्रसिद्ध असलेल्या स्वयंघोषित संत नामदेव दास त्यागी हे अपघातातनं थोडक्यात बचावलेत। एका ट्रकनं कॉम्प्युटर बाबांच्या कारला धडक दिली। या अपघातात कॉम्प्युटर बाबा जखमी झाले। अनेक दिवसांनंतर अहमदनगरच्या संगमनेर शहराची कोरोना रुग्णसंख्या ही 2 अंकांवरती आली आहे। कडक निर्बंधांमुळे जिल्ह्यातली रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। मुंबईत लसीकरणाची गती वाढवण्यासाठी आता महापालिकेकडून ऑन द स्पॉट लसीकरण मोहीम हाती घेतली गेली आहे। मोबाईल व्हॅनच्या मदतीनं शहरात ठिकठिकाणी लसीकरण पार पडेल। रत्नागिरीमध्ये व्यापाऱ्यांनी शॉपिंग फेस्टिव्हलचा उपक्रम सुरू केलाय। कोरोनामुळे नागरिक ऑनलाईन शॉपिंगला पसंती देतात, त्यामुळे नागरिक बाजारपेठांकडे सध्या वळत नाहीत। परिणामी स्थानिक व्यापारी अडचणीत आलेत। त्या पार्श्वभूमीवर या व्यापाऱ्यांनी शक्कल लढवत ग्राहक पेठेचं आयोजन केलंय। अयोध्येतील भव्य राम मंदिर उभारण्यात येत असून त्यामध्ये गाभाऱ्यात मूर्तीवरती सूर्यकिरणं पडतील अशी व्यवस्था केली जाईल। श्री राम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टनं याविषयीची माहिती दिली आहे। कोजागिरी पौर्णिमेनिमित्तानं देवाची आळंदी सजली आहे। आकर्षक फुलांनी संत ज्ञानोबांचा गाभारा सुशोभित करण्यात एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।